हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती जात्या बाटा मज दाबाव्या सुभटा शूरानी धीर स्वामी काजी तू सादर काय भक्ती जात्या वाटा मज दाबाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमरा काय भक्ती जात्या वाटा मज दाबाव्या सुभटा विठ्ठला समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमालात् कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि यहोन्त प्रविश्य मम वाचिं मां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मितो अल्पमतिः रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती जात्या वाटा मज दाबाव्या सुभटा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट अभंग आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मारुतीरायाकडे प्रार्थना करणारा विनंती करणारा मागणी करणारा अभंग आहे विठ्ठला दम धराव तुम्ही विठोबर उगमायला करा ती पुढं सारखं ती टोपली पुढं घ्या बरं तुमचा दरवर्षी टाइम याच्यातच जातो तुम्हाला मिळा लागत नाही जातो का नाही मग विठोबर उगमा झाल्यावर करा म्हणजे मोकळं वातावरण राहते विठ्ठला आवाज दबायला लागला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील असणाऱ्या श्री क्षेत्र बेलवाडी नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य अतिशय दिव्य नेत्रदीपक नयन मनोहर डोळ्याचं पारणं फेडणारा आपला हा 1 दिवसीय कार्यक्रम असं वाटत नाही या कार्यक्रमाकडे बघितल्याच्या नंतर हा 1 दिवसाचा कार्यक्रम आहे 7 दिवस सप्ताह केल्याच्या नंतर 8व्या दिवशी काला केल्याच्या नंतर जो आनंद मिळतो तो बेलवाडीकर नगरीमध्ये 1 दिवसाच्या कीर्तनात मिळतो म्हणून सर्व बेलवाडीकर ग्रामस्थ मंडळी तुमच्या चरणी नतमस्तक तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे तरणे माणसं तितकेच अग्रेसर आणि म्हातारे माणसं तितकेच अग्रेसर कारण एवढा मोठा उत्सव एका दिवसाचा करायचा
तर याला सगळंच लागतं. म्हाताऱ्या माणसाचा सल्ला पाहिजे, गरीब श्रीमंताचा गाल्ला पाहिजे आणि आमच्या तरुणाचा त्याच्यावर हल्ला पाहिजे. म्हणजे आता सगळं जुळून येतं आणि हे बघा, एक बेलवाडी गाव असे महाराज म्हातारे माणसाला पुढे घेतलं, आदर आहे त्यांचा, जुन्या मंडळीचा आदर केला पाहिजे. आणि सर्व मिळून तरुण मित्र मंडळी, काही गावात जा म्हातारे पुढे आहेत तरणे मागे आहेत, काही गावात तरणे पुढे आहेत म्हातारे मागे आहेत, पण बेलवाडी नगरी अशी महाराज सर्व एकजुटीनं एके आईच्या लेकराप्रमाणे सर्व एकजुटीनं मारुती राहायचा. हा कलशारोहणाचा वर्धापन दिनानिमित्त चालत असलेला अतिशय भव्य आणि दिव्य नयन मनोहर एक दिवसीय कार्यक्रम कलशारोहण सोहळा वर्धापन दिनानिमित्ताने हा एक दिवसाचा कीर्तन महोत्सव, कीर्तन सोहळा ज्यांनी संपर्क केला परमार्थ प्रेमी आमचे संग्राम भाऊ कांदे. खूप गुणवानावर प्रेम आहे महाराज या माणसाचं, लई प्रेम. कुठं बी महाराज असलं की त्याला तिथून जाऊन आणणार महाराज. आणि कोणीतरी एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं कृष्ण महाराज पुढं व्हावं लागतं. म्हणून जी मंडळी पुढं झाली त्यांच्या चरणी नतमस्तक आणि मागून ज्यांचं वरद हस्त ज्यांच्यावर आहे म्हणून त्यांनाही महत्वाचं धन्यवाद. कारण एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं की मग सगळेच लागतील. तुम्ही रामायण बी बघा, एक म्हातारे येतं, एक तरुण येतं आणि एक बुद्धिवान येतं. सप्त्यात बी तिघं पाहिजे. म्हातारे कोण? जामवंत राय. बुद्धिवान कोण? मारुती राय. आणि तरुण कोण? सुग्रीवजी विठ्ठला. म्हणून या गावाचं किती कौतुक करावं तितकं थोडं. एक दिवसाचा कार्यक्रम, आज 2 वर्षी कृष्ण महाराज आपण इथं कार्यक्रम केलता, फक्त जागा चेंज होती, मंदिरात केलता. आता इथं, आता पुढच्या वर्षी कुठं करता तुमची तुम्हाला माहिती. आणि एक दिवसाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील जी टॉप 10 मंडळी ज्यांचं भजन ऐकण्यासाठी माणसं 10-10, 11-11 महिन्यापासून 2-2 वर्षापासून वेटिंगवर राहतील, ती मंडळी आज आपल्याला साक्षात उपलब्ध झाली. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग महामेरू कमी कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी आपल्या मृदंगाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला, भारत देशाला ज्यांनी वेळ लावलं. आपण तरी गाड्याने फिरतो पण विमानाने ज्यांचा प्रवास असतो, आमचे आदरणीय कृष्णा महाराज भोरकडे. जोरात टाळी वाजवा एकदा महाराज. आणि तुमच्या गावाचं काय परम भाग्य महाराज, अशा जंगलात येणं का सोपं आहे का काय, एका रस्ते आहेत का काय हो. पण आमच्यापेक्षा तुमचं भाग्य आहे, कारण अशा वातावरणात तुम्ही राहतात. नुसतं राहतात नाही, इथं परमार्थ जिवंत ठुला कृष्णा महाराज या मंडळीनं. काय कौतुक करावं तुमचं महाराज. चांगल्या वातावरणात लोक परमार्थ करीत नाहीत, एवढ्या प्रतिकूल वातावरणामध्ये असं वाटत नाही महाराज जंगल आहे. जंगल में मंगल आहे, कारण इथं सगळं मंगलच आहे. म्हणून आज आपल्याला एक दिवसाच्या कार्यक्रमाला मृदंग महर्षी वारकरी संप्रदायामध्ये जी मृदंगाची यादी आहे, त्या मृदंगाच्या यादीमध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं, आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे कृष्णा महाराज भोरकडे. जोरात एकदा टाळी वाजवून सर्वांनी स्वागत करा. एक दिवसाचा कार्यक्रम, खूप मोठी धावपळ आहे महाराज. महाराष्ट्रात जेवढे आपण आदराने ज्या कीर्तनकाराकडे बघतो, त्या कीर्तनकाराच्या हृदयामध्ये ज्यांच्यामुळे स्थान आहे, प्रत्येक कीर्तनकार जे आपण ज्यांच्याकडे आदराने बघतो त्यांच्या हृदयामध्ये ज्या व्यक्तीबद्दल स्थान आहे, आमचे कृष्णा महाराज. किती कौतुक करावं. दुसरे आमचे भजन गंधर्व, संगीत विशारद, संगीत अलंकार पदव्या द्याव्या तितक्या थोड्या, ज्यांच्या माध्यमातून अनंत विद्यार्थी घडले, आज विद्यार्थी घडतात आणि उद्याही विद्यार्थी घडतील. तुम्ही कोण्या तालुक्याला जा, कोण्याही जिल्ह्याला, आमचे आदरणीय भजन वैभव जिल्हा परभणी, पण आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे ज्यांनी नाव कमवलं. सोपं नाही महाराज. आळंदी म्हणजे महाराज लोकांची रत्नाची खाण आहे, पण अशा आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये मेरी झलक आणि सबसे अलग ज्यांनी कमवून दाखवलं, आदरणीय आमचे उद्धव बापू शिंदे. जोरात वाजवा टाळी जरा मोकळ्या म्हणाले. बापूंचं कौतुक करावं. तुम्ही कोण्याही तालुक्यात जा, बापूचा एक ना एक तरी विद्यार्थी तालुक्यात जिल्ह्यामध्ये आहेच. म्हणून बापूंना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. इथलं कीर्तन करून पुन्हा बुलढाणा गाठायचं आहे, सोपं नाही. खूप धावपळीचा प्रवास, पण तुम्हा सर्वांचा आशीर्वाद, कुठेही प्रवासामध्ये काही होत नाही. म्हणून उद्धव बापूंना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आणि आमच्या परभणी जिल्ह्याची गाण कोकिळा म्हणून ज्यांची ओळख आहे, उभ्या महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, प्रमाण कंठ आणि पाठांतराच्या बाबतीत बादशाह, आमच्यावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि मोठ्याच्या तालमीत तयार झालेलं व्यक्तिमत्व. चाली ऐकले की महाराज कीर्तनकाराचं सुद्धा कीर्तन ऐकू वाटत नाही, इतका गोड आवाजाचे धनी आमचे कैलास महाराज पौळ गुरुजी. जोरात टाळी वाजवा एकदा महाराज.
आज आपल्याला लाभले. गुरुजींना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद महाराज. आणि एकदम सरळ स्वभाव, जे बोलायचं ते तोंडावर. वारियाची धाव तैसा सरळ स्वभाव, शंका आणि हाव नाही जया. विठ्ठला. एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं, कृष्ण महाराजांसारखे वादक, बापू सारखे गायक, कैलास महाराजांसारखे गायक, तर मग सिस्टम बी त्याच तोला मोलाची लागते. बरोबर आहे का नाही? जशी जमीन तसं पीक असते ना. म्हणून आमच्या रणजित दादा करता एकदा जोरात टाळी वाजवा महाराज. आणि इथं पहिल्यांदा मला ते आणलंय बरं का कृष्ण महाराज. पण आज 2 वर्षी माझ्या मागं थोडी गणगण होती. रणजित बोचत नाव विसरलो, म्हणजे इरी बसलंच रान कोरडं राहिलो. नाही तर रणजित बुवा म्हणजे एकदम गोड माणूस महाराज. पण तरी सुद्धा अशी खंत वाटली नाही की उगले महाराजांनी नावा करता त्यांचा परमार्थच नाही. माऊली कृपा लोहा. सिस्टम उत्कृष्ट आहे, सिस्टम स्पष्टम अधिक सुस्पष्टम. म्हणून रणजित दादा करता एकदा जोरात टाळी वाजवून स्वागत करा. मनापासून धन्यवाद. युट्यूब चॅनल वाले तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आज कीर्तन केसरी आमचे आदरणीय देवदास महाराज कीर्तनाला उपस्थित आहेत. गुरुजींना मनापासून धन्यवाद. आणि आजचा महाप्रसाद ज्यांचा आहे, देशाची सेवा करून वारकऱ्याच्या सेवेत हजर झालीत. जोरात टाळी वाजवा महाराज. त्यांच्यामुळे तर आपण सुखरूप कीर्तन करू शकतो. आजचे अन्नदाते सौजन्य माधवराव अंबादास केंद्रे का, आणि इकडे अन्नदाते बालाजी ना कोंडीबा केंद्रे. जोरात टाळी वाजून त्यांचं स्वागत करा महाराज. आणि पुन्हा कीर्तनाला उपस्थित, म्हणजे दोन्ही काम, देशाचीही सेवा आणि वारकऱ्याचीही सेवा. म्हणून त्यांच्या चरणी मी निवृत्त झाले. म्हणजे बघा ना, सुखरूप आले आणि देशाची सेवा सुखरूप घडली. काहीतरी पुण्य असल्याशिवाय घडत नाही महाराज. म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद. चोपदार तर नंबर 1 आहे. 2 चोपदार येतील, हे आमची विनेकरी. हे कार्यक्रम वेगळाच आहे महाराज. काही असे पावल्या खेळतात, काही असे करतात, पण याच्या आशा आहेत महाराज. हे जरा कार्यक्रम वेगळाच आहे महाराज. आणि काहीतरी वेगळा असल्याशिवाय आपली छाप पडत नाही. आता काय नाव राहिले नाव. दोन्ही चोपदारा करता टाळी वाजवाकडे एकदम मस्त. हा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मस्त. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आमचे काय नाव यांचं, शिवाजी महाराजांना मनापासून धन्यवाद. आज आमचे भजन गंधर्व बालाजी महाराज, माळा कोळी भजनी मंडळी, घुगेवाडी भजनी मंडळी, वागदरवाडी भजनी मंडळी, हिराबोरी आणि नागदरवाडीकर, सर्व भजनी मंडळी करता टाळी वाजवा एकदा. कारण काय राहतं महाराज, भजनी मंडळाशिवाय सुद्धा आम्ही काम करू शकत नाही. 2च गायक आणि 1च पाकवाजा, काम होत नाही. तुम्ही महत्वाची. म्हणून भजनी मंडळीचं कौतुक करा एकदा, महत्वाचं. सगळे भजनी मंडळी आले, गाव आले का सगळे, विनेकरी, ज्ञात अज्ञात खाली बसलेले कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य आणि एका दिवसाच्या कार्यक्रमाला कृष्ण महाराज, सर्व तनमन धनाने झटणारे मंडळी बरं का. आता एकाचं नाव घेतलं, एकाचं नाव राहून जाईल. त्याच्यामुळे सगळ्याचं नाव एके उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून, आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो मारुतीरायांचा मान राखून. सर्व पुरुष वर्ग बहुसंख्येने माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत. एकदा माता भगिनीचं टाळी वाजून सर्वांनी स्वागत करा महाराज. आलं तसं वारकऱ्याच्या सेवेत आहेत महिला मंडळी. हो, आणि एवढा मोठा स्वयंपाक खरं तर परमार्थ जो टिकला का महाराज, याच्यामध्ये 75% आमच्या महिलांचा वाटा आहे. विठ्ठला. माझ्यासोबत आलेले आमचे जिवलग मित्र सतीश महाराज, सचिन महाराज, सर्व, आणि हे आमचे कृष्णा महाराजाचे फॅन सर्व, मृदंगाचे बादशाह. आता हे मृदंग म्हणले की ऐकण्याकरता सर्व तल्लीन झालेली मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक. विठ्ठला. बाहेर गावून बरीचशी मंडळी आले, तुमच्या चरणी नतमस्तक. 1 दिवसाचा कार्यक्रम म्हणून वाटत नाही. गोड तुम्ही हे निवेदन केलं महाराज. एखादी लाडकी मुलगी असावी महाराज, आणि बापाचं तिच्यावर खूप प्रेम असावा. सगळं जीव होतो महाराज. लाडक्या मुलीचं लग्न बाप जितक्या थाटात करतो, तितका मारुतीरायाचा उत्सव या गावाने थाटात केलाय महाराज. म्हणून तुम्हा मंडळीच्या चरणी तुमची जी श्रद्धा आहे, जी निष्ठा आहे, भाविक विश्वासी, तुका म्हणे न मन त्याशी, तुका म्हणे काळ
बसल्या बसल्या टाळी वाजीचा मारा तुम्ही. भाविक विश्वासी आणि तू का म्हणे न म्हण त्याशी. आणि अभंग बघा, गोड अभंग आहे. आणि ह्या अभंग दिवदास महाराज कोणाला पाठ करायची गरज नाही, आपोआप पाठ झालेला अभंग आहे. पहिला गुरुजी आवाज कुठे गेले गेले आहेत का, तू बिघडू नको. मस्त विठ्ठल ती बी यातली दिसते तरी असं का. हा मग काय ताण नाही, राहू द्या. मला वाटलं तुम्ही उगाच बसले तिथं. विठ्ठल आता ज्या महात्म्यांचा कार्यक्रम आहे मग अभंग त्यांचाच पाहिजे ना. ज्याचं लग्न त्याचं गीत गायलं पाहिजे ना. बालाजी दादा बरोबर आहे का नाही. यत विवाहम तद गीत गाणं. विठ्ठला मारुतीरायची सेवा आहे. तसं तर आता हनुमान जयंतीचा कार्यक्रम संपला. मी तर म्हणतो हनुमान जयंती झाल्यावर डबल हनुमान जयंती तुम्ही या गावात भरवली. कारण आता हनुमान जयंतीचे उत्सव झाले. मला मारुतीरायचा हा कलशारोहणाचा वर्धापन दिन आणि वर्धापन दिनानिमित्ताने मारुतीरायच्या दरबारातली ही सेवा आहे. आणि मारुतीरायकडे जर तुम्ही आले का जीवनात तुमच्या काहीच कमी पडू शकत नाही. पहिलं काम मारुतीरायच्या रोज दर्शनाला तुम्ही या. आता इथं रोज सकाळी आंघोळ करणारे माणसं हात वर करा बरं. अहो कशाला हात वर करता, हे प्रश्नच नाही ना. हे प्रश्न नाही हो. रोज सकाळी स्नान करणं हे तर आपलं कामच आहे ना. ह्या बघा 100 कामं सोडा भोजन करा, 1000 कामं सोडा स्नान करा, 1,00,000 कामं सोडा दान करा, आणि कोटी कामं सोडा भजन करा. राम राम स्मराधी राम 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 तुमचं काहीतरी पुण्य. असे वाजणारे आम्हाला भेटत नाहीत. बडिणारे रोज भेटत येत, वाजणारे कमी येत. काही काही तर वाजित येत का खाजीत येत तेच कळत नाही. आज पखवा चांगला, आज भजने बघा किती गोड आणि ऐकणारा वर्ग तज्ञ बरं का. गर्दी कमी असू द्या पण दर्दी. आणि तुमच्याशिवाय आनंद नाही. दिव्याशिवाय मंदिराला शोभा नाही, गावरान तुपाशिवाय जेवणाला शोभा नाही, वेदांताशिवाय पंडिताला शोभा नाही, झाडाशिवाय वेलीला शोभा नाही, पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही, आणि सुरतेशिवाय वक्त्याला शोभा नाही. आज कसं जुळून आले बघा. आता 1 वाजू दे नाही तर 2 वाजू द्या, चल द्या रगडा माझे उघडा, ताण घ्यायचं नाही मला. चल द्यायचं का 3 वाजेपर्यंत बघा बरं का. 4 वाजायचे का संग्राम भाऊ, वरचं काही वाढून देतात ना. विठ्ठला बघा सगळे आनंदीत माणसं महाराज. नाही तर काही काही वांबळलेली तोंड आमच्या पुढे असते. हे नसलेले बरे महाराज. आता बघा नाही म्हातारे माणसं आहेत पण किती प्रसन्न नाहीत. काल एक म्हातार माया पुढे बसलं ना, असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं महाभंगच विसरला. कोणत्या गाव सुद्धा त्याला म्हणलं तोंड काऊन तसं केलं. मला उपवास आहे, मला सोडून दे धरूच नको. अहो प्रसन्नता ही परमार्थाची पावर आहे हो. तुम्ही कीर्तन ऐकून भजन बघा सगळं वाढत चाललंय. पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाली? बोला बोला बोला. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले? पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे
सगळं वाढलं. परमार्थाची लांबी रुंदी वाढत चालली, खोली कमी व्हायली. विठ्ठला परमार्थ करून आपण काय कमवलं? तोंडाने सांगू नका, तुमचा चेहरा बोलू. तू चेहऱ्यावरची प्रसन्नता ही परमार्थाची पावती. जिथं प्रसन्नता आहे त्याचं नाव परमार्थ आहे, आणि जिथं पश्चाताप आहे त्याचं नाव संसार आहे. इथं लग्न झालेले माणसं हात वर करा बरं. फक्त लग्न झालेले करा. बाप 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 बाप, इतके ब्रह्मचारी बेलवाडी. अहो एवढे तर आळंदीला गावसायचे नाही. हे सगळ्याचे लग्न झाले तर फक्त हातवर का करीत नाहीत, एवढे वैतागलेत. आणि याचं नाव आहे संसार. पण जिथं आनंद आहे त्याला म्हणायचं परमार्थ. आणि या आनंदाला जोड नाही, नाही आनंदाशी जोडा, आनंदाशी जोडा. गोष्टी लागती गोडा, आलाशी आकार आमच्या चाळा. तुका म्हणे भिडा भक्तीची या. जेवढा तुमचा इथं वेळ गेला तेवढा धन्य. रूपात वेळ गेला भगवंताच्या धन्य, गुणात वेळ गेला धन्य, चिंतनात वेळ गेला धन्य, आणि नामस्मरणात वेळ गेला धन्य. दुसरीकडे कुठं चांगलं आहे मला सांगा बरं? 4 माणसं एका जागेवर बसली, नीट बोलत नाही. 4 मायला नदीला धुणं घेऊन गेलं तर हरिपाठ म्हणल्याशिवाय राहत नाही. इथल्या सोडून मंडपातल्या धरून. आता एवढा जिथं काळ आहे मला तेवढा धन्य. चिंतने सर येतो धन्य धन्य काळ ब्रह्मानंदी सर, काळ ब्रह्मानंदी सर, आवडीवर संसली, आवडीवर संसली. काळ ब्रह्मानंदी सर, काळ ब्रह्मानंदी सर. भगवंताच्या नामस्मरणामध्ये वेळ गेला पाहिजे. सगळं काम सोडा आणि भगवंताचं भजन करा. रोज सकाळी आपण स्नान केलंच पाहिजे. 100 कामं सोडायची, भोजन करायचं. 1000 कामं सोडायची, पण स्नान करायचं. आणि रोज सकाळी स्नान झालं की मारुती राहायचे. किती जण येते हातवर करा. याच्यात नाही बाकी का ऍडमिटच असतात का काय? आलं पाहिजे. कारण मारुतीरायकडे या, जीवनात तुम्ही कधी अपयशी होणार नाहीत. कारण मारुतीरायला जीवनात कधी अपयश आलं? कारण प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायला गुणच देव द्यायला आहे. यश थोरविला मारुती. आवाज कमी जास्त करू नका. जय हो. बिभीषण केला लंकापती, क्या बात. लंका देवी करणार. टाळी वाजवा. यश थोरविला मारुती, थोरविला मारुती, थोरविला मारुती, मारुती केला लंकापती, बिभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती. यश थोरविला मारुती, थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, थोरविला मारुती.
असं मारा तुम्ही सगळे रामायण वाचणारे मंडळी. रामायणामध्ये मारुती राहिला कुठं अपयश आलं? कुठंच नाही. आणि रामायणातून मारुतीराय बाजूला केले काय उरले? देवदास महाराज काल मला एक जण म्हणला रामायणातून जर मारुतीराय गाळले तर खाली काय उरण? म्हणलं नुसता गाळ उरण. कारण ते मारुतीराय आहेत. कुठंच अपयश नाही. आणि मारुतीरायकडे तुम्ही रोज या, जीवनात तुमचे अपयश येणार नाही. कारण यश थोरविला मारुती. नंबर 2 अपयश येणार नाही 1. आणि जीवनात संकट कधी येणार नाही. हे दुःख मारुती हे दुःख मारुती सुनलो याला म्हणते गान कोकिळा. माणसं असे मंत्रमुग्ध झाले पाहिजे. देवीदास महाराज आमच्याकडे भजने नाव सांगत नाही. त्यांनी चाल म्हणली तर लोक त्याला 200 रुपये देतील आणि नाही म्हणल्यावर 4000 रुपये देतील. समजने वाले को इशारा का. याला आवाज सांभाळावा लागतो. तुम्हाला काय आवाज आहे महाराज? त्याला घासावं लागते महाराज. ते का सोपं आहे काय? काही लोकांना भजन म्हणलं की लय सोपं वाटतं. ते म्हणते त्याला काय नुसतं हु हु. ज्याचं जळत का पाण्यामध्ये मासा झोप घेतो आणि खावा त्याचा रसा. विठ्ठला भजन सोपं नाही. बरं कीर्तन सोपं आहे का? तुमचं काय दुखायलंय? वांबळले बसला प्रसन्न राज जाऊ जरा असं. होय दुखायलंय का काही? गोळ्या गिळ्या सांगायच्या का? चहा सांगू गरमाटी मुळे काय सांगू लागलो? सोपं आहे का कीर्तन? बरं भजन सोपं आहे का? हा त्याला विचारा म्हणजे द्या आमचं लावून तुम्ही. विठ्ठला याच्यातलं कोणतं सोपं नाही? बकवास सोपं आहे का? लोक म्हणते त्याला काय नसतं इकून इकून वाजवायचं. इकून इकून सगळं इकून टाकलं तरी येत नाही. इकून इकून कसे घासावं लागतं. बकवास सोपं आहे का? बरं भजन सोपं आहे का? बरं कीर्तन सोपं आहे का? बरं बसल्या बसल्या टाळी वाजणं सोपं आहे का? तरी लाज वाटती. वाजविता टाळी लाज वाटे. हातावरी हात हासोनिया फळी. मारुतीरायकडे अपयश नाही. मारुतीरायकडे रोज या, तुम्हाला संकट येणार नाही. कारण रामायणात जेवढे बी संकट आले हे फक्त बाकीचे नाही बरं का. हे भावार्थ रामायण वगळा. लय गोड रामायण काय त्या म्हणण्याच्या चालीन काय. भावार्थ रामायणासारखं गोडवा नाही महाराज. कोणाकोणावर संकट आलं अहो सगळ्यावरच आलं ना. आणि कोणी निवारण केलं? मग एवढ्यावरच संकट त्यांनी निवारण केलं. आपलं घालिणार नाहीत का? रामावर संकट आलं नाही आलं? लक्ष्मणावर आलं. बरं सीतेवर कोणावर नाही आलं? अहो या खट्यात यायला झोपीत नेलत. कोणी कोणी नेलत? कुठं नेलत? गुवाहाटीला. राम लक्ष्मण राम लक्ष्मण नेले आणले चोरून.
लक्ष्मण नेले चोरून याचे बी शब्द फोड करता आली पाहिजे. नुसते अभंग वाचून खेळ जमत नाही. राम लक्ष्मण नेले आणले चोरून. कोणी नेलते? सखाराम तात्यांनी. हा कोणी? आई रावण मै रावण. कुठं नेलते? पाताळात. आणि तिथं गेल्यावर राम म्हणले आमचे मालक जर तिथं असते तर आमची वेळ आली. आणि तिथं नव्हते का मग? जाऊन पाताळा जाऊन पाताळा पाताळा सांग पेंदे हरीचा चेंडू अवघडा जाऊन गेला. जाऊन पाताळा जाऊनी आणि केली देवीची अवकाळ. कोणी केली? बोला कोणी केली? मग रामावरचं लक्ष्मणावरचं संकट कोणी घालिलं? अहो लक्ष्मणावर तो स्पेशल आलतो एक. कोणतं आलत? स्पेशल. काय लागली होती? हा? आणि वल्ली कुठं होती? औषध आणलं का? पर्वतच आणला. द्रोणागिरी जो आणला द्रोणागिरी जो आणला लक्ष्मण वाचविला. द्रोणागिरी जो आणला लक्ष्मण वाचविला. लक्ष्मण वाचविला. द्रोणागिरी जो आणि लक्ष्मण म्हणजे बघा रामावर संकट आलं मारुतीरायने बाजूला केलं. लक्ष्मणावर संकट आलं मारुतीरायने बाजूला केलं. अहो सीतेवर बी संकट आलं नव्हतं आलं? रावणाने सीतेला नेलं कुठं ठुलं? हा लंकेत. कोण्या झाडाखाली? कुठं? कोणतं? अशोकाच्या बनी सीता शोक करी राम. अरे गावात तरले रघुनाथ मजदुरी. त्याचं नावच काय होतं? अशोक. म्हणजे नाही. शोक म्हणजे दुःख. ज्याला दुःख कळत नाही त्याचं नाव सीता. रोज त्याला दुःख सांगायची कैलास महाराज. ते निस्त ऐकून घेतो पण त्याला त्यातलं ज्ञानच नाही. कारण ज्याला दुःख कळत नाही त्याच्या पुढे आडून उपयोग. काही लोक उगाच आडतात कोणापाशी. हे काय कोणापाशी बी पाडी दुःखाची वाची जाऊ नका तुम्ही. काही
आपले दुःखाचे पाडे लोकांपाशी वाचे जाऊ नका, कारण लोक इतके बी चांगले राहिलेले नाही. माणसाला विरोध आहे का माणूस ज्या सुखात जगतो त्या सुखाला विरोधी? सुखाला सुखाला माणसाला विरोध करीत नाही तो, तर माणसाला जर लोकांनी विरोध केला असता याच्या आधी आपल्याला विरोध लोकांचा का नव्हता? तुम्हाला खायला नव्हतं त्या टायमाला म्हणले तात्यासारखी माणसं नाहीत, आणि तात्याने गाडी घेतली आणि तात्या गाडीत फिरायले. जास्त झालंय त्या. सत्य आहे. माणसं तेच येत, तोंड तेच येत, फक्त तोंड बदलली. लोक तुम्हाला विरोध करीत नाही, तुम्ही ज्या सुखामध्ये आनंदाच्या लाईफ मध्ये जीवन जगता. जय हो. वा वा. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. आई रे बैमान दुनिया. लोक म्हणते वा जग चंद्रावर गेलं. कुठं गेलं? कायची चंद्रन कायची उंदर. अरे देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली, पतिव्रता सोनी उपवासी राहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली. अरे सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, संपला जमाना देवा, संपला जमाना. वेश्याकरीच्या रुद्राचा खोटाचा बघा, झाली धीनवाणी पतिव्रता. शीट टाकल्यासारखंच वातावरण झालंय देवदास महाराज. कारण आज पखवास शिस्तबद्ध, भजन शिस्तबद्ध, आणि ऐकणारा वर्ग शिस्तबद्ध. सिस्टम काय आहे महाराज? टाळी वाजवा एकदा. आलो शरण तुला भगवंता, घे दिलं अवघड, दिलं सोड्यावर मग नाही जमत.
ते तसंच होतं महाराज. आधार व्हावा म्हणून मामाची पोरगी केली आणि मामाची ना सासू फुकून दिली. विठ्ठला! कृष्णा महाराज एक वैशिष्ट्य आहे, कधी बी आनंदीच माणूस आहे महाराज. हा, नंबर एक. मला तर वाटतंय मायातले 2000 त्याला देऊन टाका महाराज. हा, पण ते गरीबाचे घेत नाहीत म्हणून मी देत नाही असं. विठ्ठला! कैलास महाराजाचा आवाज म्हणजे डोळ्यातूनच पाणी निघत आहे महाराज. आणि हे बघा, भजन म्हणलं ना त्याने हृदयाचा छेद घेतला पाहिजे महाराज. त्याला साधना करावं लागते महाराज. आलो शरण तुला. आपण बाजूला कुठून गेलो ते ध्यानात ठेव. तुम्ही म्हणता तू गेलेलाच मिळाला आलेला काय सांगा. सारखी सीता दुःख सांगायची. कोणाला सांगायची? अशोकाला. लोकापुढे दुःख सांगा जाऊ नका. सांगायचं असं एक तर देवाला नाही तर देव मान्य संताला. त्या अशोकाला दुःख सांगितलं, त्याचं नावच अशोक. रिप्लायच नाही. आणि मग रिप्लायच नाही, प्रयत्न करूच नाही. सोडून द्यावा ना. सोडून दिलं. अशोकाला दुःख सांगायचं बंद केलं. दुसरं दुःख सांगू लागली कोणाला? तिला. तिथं एक मैत्रीण चांगली भेटली होती. कोण? कोणाची मुलगी? तेच त्रिजटेला वाटत होतं सीतेला याच्यातून मुक्त करावा, पण ती दुसऱ्याच्या आज्ञेत होती. आणि गुरुजी आज्ञेत माणूस असल्यावर काही चलत नाही बरं का. आता 2 तास आम्ही कोणाच्या आज्ञेत? आम्ही तुमच्या का तुम्ही आमच्या? हा, आज्ञात काही चलत नाही मला. तुम्ही ज्याचं खाल्लं का त्याचं काम नीटच करावं लागतं. जुने माणसं मनी म्हणत होते का येडे होते का? ज्याचं खावा त्याचं काम करावा, ज्याची खावी त्याची वाजवावी, त्या पागा. आता उलट आहे, त्याच्या गाडीत फिरतून मतदान दुसऱ्याला करतो. अवघडच आहे का नाही? त्रिजटेला वाटायचं आणि सीता सारखी म्हणायची, त्रिजटे सांग ना. सांग त्रिजटे सखेची माता, सांग त्रिजटे सखेची माता. तिलक देवी श्री रघुनाथ, तिलक देवी ओ श्री रघुनाथ. सांग त्रिजटे सगळे आईशी माता. सारखी सीता विचारायची महाराज, त्रिजटे सांग ना काय दुष्टाचरण होते मी केले. काय घड असत माझ्या गाई वत्सपती पुरुषा कोणावी घडीले. नकळे वो संचित चरणांतरले. सांगवो त्रिजटे सकयाईसी त्रिजटेला वाटत होतं सीतेला मुक्त करावा, पण काय करावा हीच आज्ञात होती. कोणाच्या? रावणाच्या. आणि तो रावण आहे महाराज, काहीच करता नाही आलं. सीता म्हणली अशोकाला दुःख सांगितलं, वेळ व्यर्थ गेला. त्रिजटेला दुःख सांगितलं, वेळ व्यर्थ गेला. मग सीता आली दारात मारुती राहायच्या. कधी भेटेल हो कधी भेटेल हो रघुपती. मजला सांग बा मारुती, मजला सांग बा. साधू
मजला सांग बा मारुती ए मारुती मारुती मग मला सांगा मारुतीला दुःखातून मुक्त केलं का नाही कोणाला? आणि हे सगळं पराक्रम तुकाराम महाराजला माहिती सगळं बघितलंय कारण अभंग तुक उभरायची कसलं बी संकट येऊ द्या तुक उभराय म्हणले तुका म्हणे संकटाला शरण जावे मारुतीला तुका म्हणे संकटाला शरण जावे मारुतीला शरण जावे मारुतीला शरण जावे मारुतीला तुका म्हणे संकटाला पहिलं काम अपयश नाही दुसरं काम संकट येणार नाही आणि तिसरं काम मरेपर्यंत तुम्हाला अहंकार स्पर्श करणार नाही. आज लोकांचा सगळ्याचा काय वाढा हम भी किसी से कम नाही काय समजिलं काय याला काय म्हणते मारुतीकडे बघा शव्य सेवक भाव जाणे तो मारुती शव्य सेवक भाव जाणे तो मारुती स्वामी सीतापती संतोषला मारुतीची पावर तुम्हाला कोणाच भक्ताकडे दिसणार नाही महाराज. आणि एकच भक्ती केली 9 प्रकारच्या भक्तीमध्ये सगळ्यात अवघड भक्ती त्या भक्तीचं नाव आहे दास्य. हनुमंत गेले कोणती भक्ती केली किती प्रकारची भक्ती तुका म्हणे नवविध भक्ती जाणे नवविध काय बोलिले जे आणि द्यावे माझ्या हाती संतांची याच्या सगळ्यात गुरुजी अवघड भक्ती कोणती दास्य तो कारण सगळं झोकून द्यावं लागतंय आणि जीवन परतंत्र होते. दास होणं का सोपं आहे काय 5 माणसं जिवंत असून मेल्यात जमायत त्याच्यातला दास आहे बर का. आणि ही भक्ती केली कोणी काय काय खाऊन केली पाणीपुरी पाहुनिया झाडी वरवडुनिया पाला खाऊनी विठ्ठला अळवावे. आपल्याला भजन पूजन करायचे तर काय सोय काय भजे काय कुटाने काय भानगडी काय इथं काय मारुतीने सेवा केली सगळ्यात अवघड आणि काय खाल्लं खावनिया पाला ही वेगळे आणि मी म्हणतो ती वेगळे दोन्ही प्रमाण फिट येतं. खावनिया पाला वाहिले पर्वत खावनिया पाला वाहिले पर्वत बांधिला
तू सिंधुवरी बांधियला से तू सिंधुवरी खावनिया पाला वाहिले पर्वत बांधियला से तू सिंधुवर खावनिया काय भक्ती केली महाराज मारुतीराय सारखी भक्ती आणि काय पावर आहे महाराज म्हणून देखील रामचरण आपण छाती फाडा बर तरी तंबाखूच निघ काय पावर होती ना महाराज आणि ही सगळी पावर तुकोबरायच्या लक्षात ये नाही तर तुकोबराय काय सामान्य आहेत का ज्या आरती मारुतीरायला शरण चालले तुकोबराय कमी आहेत तुकोबराय किती मोठे तू किता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले मनवणी रामेश्वरी तुलनेशी पुन्हा अभंग आणू रेणूया थोडा तुका आकाशा एवढा मने रामेश्वर भट्ट विजा तुका विष्णू नाही तुझा या बात आहे सगळे तयार भजनीत महाराज मुरेल माणसे सगळी तुकाराम महाराज इतकी मोठी किती मोठे तुकी तुकला तुका आणि विश्व भरून उरला बर ज्याला शरण चालले ते कमी आहेत का मारुतीराय भक्तीतले अग्रगण्य कोण मारुतीराय तुकोबराय आणि कोणाला शरण चालले मारुतीरायला पण एकदा शरण नाही म्हणले शरण 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 हनुमंता शरण हे फक्त एकच ऐकायला भेटणार ते कैलास महाराजांच्या मुखातून महाराज दुसरीकडे नाही बरं का हे मटेरियल आणि हे बसवायला बी गेलं तर बसवायला जमत नाही आपण केला प्रयत्न पण ते नाही जमलं जिनो काम उनोत आहे जयाचा या वार्ता या असाच तुका म्हणे येते पाहिजे जातीचे आणि ये रगाबाळ्याचे का मनोही कीर्तनाला 7 पाहिजे का 7.5 पाहिजे 7 पाहिजे लय भजनी तरी तरीची भेटत येत काल मला काल्याच्या कीर्तनात एक जण प्रमाण दिलं देवीदास महाराज
गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. हा, हा. अरे म्हणलं तू कोण्या काळात जगू, तू फोन करून जायचं येडा का? काही असे भजनी तुम्हाला भेटणार नाहीत ना. शरण शरण हनुमंत ते जी टाकलंय मध्ये काही लोकांनी बरं का, हे जी टाकायची गरज नाही पण टाकलंय. पण टाकलं तरी काय बिघडत, फक्त ते नाही तिथं पण आदरार्थी असल्यामुळे टाकलं. कारण हे हनुमंताचे शब्द आहे का मुळात हेच आदरार्थी शब्द ना. हनुमान हनुमंत हनुमंता हा म्हणजे इथं अनेक वचनी का बहु वचनी. हनुमंत एक वचनी हनुमंत आणि हनुमंत हनुमंत मागा जोडी मारे नाची नाडी नाडी हनुमंत मागा बळी हनुमंत मागा बळी राणी राम नाची नाडी हनुमंत मागा बळी बळी दया मादी दंडवत कुळी हनुमंत. अरे वा हनुमंत महाबळी हनुमंत महाबळी आता इथला शब्द बघा कपी कुळी हनुमंत हनुमंत पण इथं तसा शब्द नाही ना. शरण शरण हनुमंता आणि जी टाकल्यावर पुन्हा मग हे हनुमंताची गरज काय. आणि आता म्हणते तर काय काय बिघडत नाही ते चांगलं आहे उलट. कारण जी शब्द आदरार्थी शब्द आहे. पूर्वी हाका जर मारली सासऱ्याने सुनाला तर मग जी म्हणायची, जी म्हणण्याची पद्धत होती म्हणजे आधार आहे तिथं. पण इथं टाकायची गरज नाही कारण हनुमंत हनुमंत हनुमंता हा म्हणजे हे बहुवचनी आणि बहुवचनी म्हणलं की मग तिथं आदर आला. शरण शरण म्हणले मग डबल कशाला म्हणले, सिंगल म्हणायचं ना. कारण डबल शब्द वापरणं द्विरुक्ती हा दोषी. डबल का सांगितलं. काही लोक तोंडातून एक बोलते ना आतमध्ये एक. कीर्तन झाल्यावर म्हणा कस काय मारा त्याला चॅलेंज नाही. आणि थोडं लांब गेलं नालाय किती. मनसी एकम वचसी एकम कर्मणी एकम. आणि असे माणसं तोंडावर ओळखीचा बरं का मारा. तुम्ही ग्रंथ वाचितात पण माणसाचे चेहरे सुद्धा वाचायला शिका. कारण माणसं चेहरा बघितला कीच कळलं पाहिजे या माणसाच्या मनात काय चाललंय. आणि हे कळतं बरं का. मानत जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले, झाड जाणे जे फुले, का भूमीचे मार दो सांगे कोंबाची लवलो. तुमच्या मनातलं सांगू का संग्राम, तुम्ही नुसतं हो म्हणा. हा सांगू का बघा बरं का. याच्या मनात काहीच नाही, फक्त ठरल्यापेक्षा 2-3 वाढून देणं एवढंच म्हणायचं. त्या बघा आता ते काय नाही म्हणत नाही तर मी काय दिलं सोडित नाही. विनोद सोडून द्या पण चेहरा बी वाचता आला पाहिजे. काही तोंडात एक मनात एक याला अर्थ नाही म्हणा. शरीराने शरणांगती झाली पाहिजे आणि मनाने सुद्धा काया वाचा मने झाला शरण जाण्याचे 3 अंग ज्ञानेश्वरी तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिघ. लग्न झाल्यावर 3 टप्पे. किती. पहिल्या टप्प्यामध्ये मुलगी काय म्हणते, मी नवऱ्याची. काय म्हणते बोला ना थोडं. मी. दुसऱ्या टप्प्यामध्ये नवरा माझा. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही दोघं एकच. टप्पे किती झाले. पहिला टप्पा मी. कारण जरा वातावरण बघावं लागतंय. हा रस्ता बघून गेर टाकी ती. आधी कसं राहतंय मी. हा सगळ्या खुट्या माहीत झाल्या त्यो माझा. आणि एकदा पक्का हातात आला उठ म्हणलं की उठ आणि बस म्हणलं की टाइम झालायची निशाणी. समजणे वाले को इशारा का. एक बेल तर झाली आता तिसऱ्या बेलला जे विठ्ठल काय सांगू लागलो. पहिला टप्पा कोणता, मी नवऱ्याची. दुसरा टप्पा नवरा माझा. आणि तिसरा टप्पा परमार्थात बी असे सुरुवातीचा टप्पा मी देवाचा. दुसरा टप्पा
देव माझा आणि तिसरा टप्पा ती मी 2 नाही एकच. हा. उजवे वाम तुका म्हणे कची अंग 2 टिपरी एकच ना 2 ओट एकच शब्द फिट मग एकच. याला म्हणायचं शरण. शरण कायनी वाचेनी मनानी मी देवाचा एक, देव माझा 2 आणि आम्ही दोघं एक 3. डबल शरणागतीचा शब्द आहे बरं का. शरीराने शरणागती करणं वेगळं आणि मनाने करणं. काही लोक शरीराने कीर्तनात येत पण मनाने बुलढाण्याला. कारण दोन्ही इथंच पाहिजे तर जमतं बरं. हा विठ्ठल. म्हणून शरण शरण आणि शरणागतीचे 6 प्रकार आहेत. किती? अनुकूल्यस्य संकल्प, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षस्य दिती विश्वास, कार्पण्यम, षडविधा शरणागती. पहिला प्रकार आहे अनुकूल्यस्य संकल्प, देवाला अनुकूल राहणं ही एक शरणागती. देवाबद्दल प्रतिकूल न वागणं ही शरणागती. आणि देवाशिवाय आमचं रक्षण कोणी करणार नाही ही शरणागती. अनेक प्रकारची शरणागती तुकोबरा या सगळ्या अंगाने म्हणते. शरण शरण हनुमंता शब्द कोणता आहे? हन्य ते ज्याने मानाला ठार केलंय त्याचं नाव काहीच घेतलं नाही हो. इतकं काम केलं पण अंगावर अभिमानच घेतला नाही. आणि सगळे काम कोणी केली? अहो लंकेत गेले. कुठे गेले? लंकेत. आणि तिथं गेल्यावर सीतेच्या शोधाला गेले. सगळे घर बघितले पण एकाच घरात फक्त काकड्याचं भजन ऐकू लागलो. कोण्या? विभीषण उठा पांडुरंगा प्रभात समयो पावला. वैष्णवांचा मेळा, वैष्णवांचा मेळा गरुडा पायीला आला. आणि असं कधीच होत नाही बरं का कृष्ण महाराज. सगळं गाव दुर्जनाचं पण एखादं तरी सज्जन असते. सगळं गाव सज्जनाचं एखादं तरी दुर्जन असते. लंकापुरी दुर्जनाची होती पण एक सज्जन होत. कोण? विभीषण. अयोध्या पूर्व सज्जनाची होती पण एक दुर्जन होत. फक्त नाव सांगत नाही. एक मिथिला नगरी आयशी ज्या सब सज्जन राहते. असं समजायचंच नाही की या गावात सगळे दुर्जन आहेत. एक तरी चांगला असते. सगळं केलं मारुतीरायाने. सीतेचा शोध कोणी केला? सगळं केलं. आणि केल्याच्या नंतर ज्या टायमाला प्रभू रामचंद्राकडे मारुतीराय आले त्या टायमाला प्रभू रामचंद्राने विचारलं तुम्ही काय काय केलं? मारुतीरायाने सांगितलं नाही बरं का. ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मपत्र द्यायचं आणि त्या ब्रह्मपत्रातून सांगितलं पण मी केलं असं सांगितलं. म्हणले तुम्ही लंका जाळली? नाही म्हणले आपण नाही जाळली. म्हणले मग तुम्ही सीतेचा शोध केला? नाही म्हणले आपण नाही. आणि सगळ्या प्रश्नाचं उत्तर 4 टोकात दिलं. लंका का जाळली? रावणाचं पाप, सीतेचा संताप, तुमचा प्रताप आणि सहाय्य झाला आमचा बाप. पण अंगाव काय येऊ दिलं. आणि आपलं तर जरासं करायचं मोहनाव घेतलं. तो नाव नाही घेत. नावा करता परमार्थ. एक नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असणार. सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ ज्या टायमाला गेला कृष्णा महाराज एक माणूस असा नव्हता की त्यांचं स्टेटस नव्हतं. जगावं लागतं तसं महाराज. त्यांना आबा खाडे नावाच्या व्यक्तीनं फॉर्च्युनर गाडी भेट दिली. काय दिली? फॉर्च्युनर गाडी. आणि आबा खाडे त्यांच्या आईला विचारायला गेले अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांना मी गाडी भेट दिली. त्या गाडीवर नाव काय टाकू? काय आईनं सांगितलं महाराज? आईनं सांगितलं आबा गाडीवर नाव टाकू नको, गाडीच्या टायरावर नाव टाक. कारण तू दिलेलं दान जगाला कळू देऊ नको, जगाच्या मातीला कळू दे. आपलं तर काय चाललंय तुम्ही तुमचंच बघा. इतकं रामायणात सगळ्याला सहकार्य मारुतीरायाने केलं पण कुठंच नाव येऊ दिलं नाही. मानाचं हनन केल्यामुळं त्याला नावच पडलं हनुमंत. शरण शरण हनुमंता.
तुम्हा आलो. काय परिचय द्याला? कीर्तन केसरी, विद्या विनोद वैभव, गाथा मूर्ती, जिटॉकीस फेल. काय परिचय द्याला? तुम्हा आलो. रामदूत म्हणली. रामदूता तुलित बलदामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. महावीर विक्रम बजरंगी. कुमत निवार सुमत के संगी, कुणती निवार सुमति के संगी. जय हनुमान ज्ञान गुण सागर. कबीर बोलो हे रामदूता तुलित बलदामा, अंजनी पुत्र पवन परिचय देताना सांगितलं मी कोणाचा दूत आहे? रामाचा दूत आहे. आणि दूत माणसाने कामं चांगली केली पाहिजे बरं का. आता महाराजाचं दूत येतं, मग महाराजाचं उघडं केलं पाहिजे का झाकीलं पाहिजे? हा? संघ माणसांनी ठोबावा नाही तर काही खरं नाही. काल मला एक माणूस म्हणला एवढा भाजण्या तुमच्या गाडीत नाही. म्हणलं त्याच्या इतक्या वजनाचा दगड नेतो पण ती नको. हमे तो आपनो नि लुटा. लय अवघडे महाराज. आपण मोकळ्या मनाने बोलतो, मनात काही नसतं, लोक मोकळ्या मनाने पेरीत येतो. अहो दूत माणसाने काय अहो मारुतीराय लंकेत गेले. कुठे गेले? आणि बिभीषण फोडला. हा? नाही फोड. बिभीषण कोणाचा भाऊ आहे? शांतीराम दादा. हा कोणाचा? रावणाचा. कोणी फोडला? कोणाचा केला? रामाचा. हा याला म्हणते दूत. नाही तर आपण का त्याच्याच गाडीत राहून त्याच्याच कुठं नाही करत. हे चांगलं नाही मला. राम दूत येत ना. दूत माणसानी मालकाचाच प्रचार केला पाहिजे. विठ्ठला शब्द टाक. तुम्हालो रामदूता काय काम आहे? काय भक्ती जात्या वाटा मज दाबाव्या शुभटा. विठ्ठल बारको चला ना, उठा ना, चला ना. हे हार घ्या. चला संग्राम भाऊ. लावा बुका, लावा बुका, लावा बुका,
माऊली